नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचतील। आणि गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे। तर शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील। तर त्याकरता तो टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर सर्वप्रथम आपण आज जो बघणार आहोत की प्रेफरन्स लॉक केल्यानंतर आपली पुढील दिशा कोणती आहे। तर त्यापूर्वी आपण दोन विषयावर चर्चा करू। तर बघा, बऱ्याच अभियोग्यताधारकांचा जो आहे गैरसमज निर्माण झालेला आहे। जसे BAला मुख्य विषय आणि गौण विषयामध्ये बऱ्याच असा म्हणजे कोणते माझे मुख्य विषय आहे, कोणते गौण विषय आहे याविषयी बरेच असे दुमत निर्माण झालेले आहेत। आता अभियोग्यताधारकांनी सेल्फ सर्टिफाय केला, त्या हिशोबानेच त्यांना प्रेफरन्सेस आले आहे। पण पुन्हा एकदा माझी अशी रिक्वेस्ट आहे सर्वांना की DVमध्ये कोणालाही प्रॉब्लेम येऊ नये। तर त्यामुळे तुम्ही मुख्य विषय जे टाकलेले आहात प्रेफरन्सेस जनरेट होण्यापूर्वी म्हणजे सेल्फ सर्टिफायमध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स लॉक करा। पण असंही व्हायला नको की DVमध्ये प्रॉब्लेम येईल। तर जेणेकरून त्याविषयी आज जर बघितलं तर कुठेही असं स्पष्टपणे उल्लेख नाही की कोणते विषय मुख्य आहेत बा। तर त्यामुळे ग्रॅज्युएशनचे बघा, फायनल इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरला जर सगळे विषय जर समान असतील त्यांच्यासाठी, आणि त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलला वेगवेगळे विषय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, दोघांनासुद्धा अशी सूचना आहे दोन्ही अभियोग्यताधारकांना की कृपया योग्य प्रेफरन्स लॉक करा। कारण की मुख्य विषय आणि गौण विषय यामध्ये बऱ्याच अभियोग्यताधारकांमध्ये कन्फ्युजन आहे। तर कोणी पुण्याच्या जवळचे अभियोग्यताधारक असतील तर नक्कीच त्यांनी परीक्षा परिषदेला भेट देऊन याविषयी विचारणा करायला पाहिजे। कारण की DVमध्ये कोणत्याही अभियोग्यताधारकाला प्रॉब्लेम येऊ नये हीच आपली एवढी विनंती आहे की जेणेकरून त्यांचं, कारण की आता एक बिंदू एक पद असल्यामुळे आणि DVला तसंही कटल्यानंतर तो भरतीतून बादच होतो आहे। त्यामुळे अभियोग्यताधारकांनी सतसत विवेक बुद्धीने की आपण कोणते प्रेफरन्स लॉक करायला पाहिजे, मला विषय कोणते होते त्या पद्धतीने जरूर लॉक करा। आणि त्यानंतर कन्फ्युजन असेल तर नक्कीच परीक्षा परिषदेमध्ये जाऊन विचारणा करा। कारण की बघा, आता आपल्याला नवीन टॅब पण ओपन झालेला आहे, वाय नॉट एलिजिबलवाला। तो याच्यासाठीच झालेला आहे की जेणेकरून बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या कंप्लेंट्स होत्या की सर मला प्रेफरन्सेस आले नाही, माझे विषयाचे प्रेफरन्स आले नाही, मला हे प्रेफरन्स आले नाही। तर आता परीक्षा परिषदेला एवढी गडबड होत आहे, गोंधळ होत आहे, त्यानंतर गर्दी पण होत आहे। तर बऱ्याच सर्व अभियोग्यताधारकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र टॅब ओपन केला, जेणेकरून जे अभियोग्यताधारक आहे स्वतःच्या लॉग इनवरच चेक करतील की मी का पात्र नाही आहे बा। तर या ठिकाणी मी सर्व अभियोग्यताधारकांना सांगू इच्छितो आहे की बघा, की आपण जे मुख्य विषय टाकलेले आहे, सेल्फ सर्टिफाय केलेला आहे, त्याच पद्धतीने लॉक करा। आणि त्यानंतर समुपदेशनाची जर गरज जर वाटत असेलच तर परीक्षा परिषदेला एखाद्या अभियोग्यताधारकांनी चौकशी करावी, जेणेकरून तुमचे डाऊट जे आहे क्लिअर होतील। पुन्हा एकदा मी सांगतो आहे की जे तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्सेस आहेत ते एकदा तपासून घ्या। आणि जे DVसाठी प्रॉब्लेम यायला नको, फक्त मला एवढंच बोलायचं आहे की DVमध्ये कुठलाही प्रॉब्लेम यायला नको। मुख्य विषय आणि गौण विषयीचा जो मुद्दा आहे, खास करून BAच्या अभियोग्यताधारकांना, त्यांनी आपलं जे आहे सतसत विवेक बुद्धी वापरून त्या पद्धतीने पुन्हा एकदा सांगतो आहे की प्रेफरन्स व्यवस्थित द्या, जेणेकरून मुख्य विषय आणि गौण विषयीचा जो कन्फ्युजन आहे तो राहायला नको। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रेफरन्स लॉक केल्यानंतर पुढील दिशा कोणती आहे बघा। तर अभियोग्यताधारकांना पहिले प्रेफरन्स लॉक केल्यानंतर जी प्रक्रिया आहे ते बघा, उमेदवारांनी पात्रतेनुसार आणि उपलब्ध पर्यायानुसार प्रेफरन्स दिले आणि ते लॉकसुद्धा केलेले आहेत। आता पुढील प्रक्रियेत उमेदवाराचा मेरिट, त्याचप्रमाणे प्रवर्ग, पात्रता, विषय, माध्यम, उपलब्ध रिक्त जागा आणि प्रेफरन्स यांचा विचार केला जाणे महत्त्वाचे राहते आणि त्या पद्धतीने केला पण जातो। म्हणजेच आता उमेदवाराच्या हातातील जे प्रेफरन्स भरण्याची प्रक्रिया जवळजवळ संपुष्टात आली आहे। आता पुढील प्रक्रिया पोर्टलवरील सिलेक्शन सिस्टमकडे ढकलल्या जाते। तर बघा, त्या ठिकाणी पोर्टलवर सिलेक्शन सिस्टममध्ये गेल्यानंतर
पहिले जो आहे मेरिटप्रमाणे उमेदवारांना लावला जातो, त्यानंतर प्रवर्ग, त्याची पात्रता, त्यांचे विषय, त्यांचा माध्यम शिकवण्याचा, शाळेचा माध्यम, उपलब्ध रिक्त जागा आणि त्यानंतर दिलेला पसंतीक्रम, अशा पद्धतीने सिलेक्शन लिस्ट जी आहे ती तयार केली जाते. त्यानंतर ही जी सिलेक्शन लिस्ट तयार होते तिथं बघा, सिलेक्शन लिस्ट ही फक्त मेरिटच्या क्रमाने तयार होणारी साधी यादी नाही. उमेदवारांची पात्रता आणि उपलब्ध पदाशी संबंधित विविध निकषांचा विचार केला जातो. म्हणजे सर्वांना समान मार्क आहेत याचा अर्थ जनरल मेरिट लागतो असं नाही, तर या ठिकाणी बऱ्याच अशा काय म्हणता येईल पॅरामीटर्स असतात. त्या पॅरामीटर्सनुसार यादी लागत असतो. तुमचा मेरिट किती आहे, तुमचा प्रवर्ग कोणता आहे, तुमच्या पात्रतेनुसार कोणते पदं उपलब्ध आहेत, तुम्ही कोणते प्रेफरन्स दिलेले आहे आणि त्या प्रेफरन्समध्ये तुमच्यासाठी जागा उपलब्ध आहे का, या सगळ्या बाबींचा परिणाम आपल्या सिलेक्शनवर होऊ शकतो. तर सर्वप्रथम जर बघितला सिलेक्शन लिस्ट तयार करताना विचारात घेतले जाणाऱ्या निकषामध्ये जर बघितला तर पहिले तुमचा टेट स्कोअर महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुमचा प्रवर्ग आरक्षणप्रमाणे, त्यानंतर तुमची पात्रता म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्रत्येकाची वेगवेगळी आहे ते चेक केल्या जातो. उपलब्ध पदे, विषय, गट, माध्यम, कारण की बघा विषय वेगवेगळे असतात. गट 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 हे वेगवेगळ्या गटासाठी असतात. आणि त्यानंतर त्यांचे जे माध्यम आहे टीचिंग मीडियम, तर ते सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि दिलेल्या प्रेफरन्सचा मग ऑर्डर बघितला जातो आहे आणि त्या प्रेफरन्समध्ये उपलब्ध जागा जर असेल, त्यानं पहिला पसंतीक्रम दिला असेल तर पहिले तिथं बघितलं जाते, नंतर दुसरा पसंतीक्रम, नंतर तिसरा पसंतीक्रम, अशा पद्धतीने पुढे त्याचे काय होतो चेक होत जातो. ज्या मेरिटमध्ये बसेल त्या मेरिटवर म्हणजे त्या पसंतीक्रमावर उमेदवाराला सिलेक्शन दिलं जातो. या सर्व निकषांचा संगणकीय पद्धतीने मेळ घातला जातो. सिलेक्शन लिस्ट तयार होतो. यामध्ये कुठलाही मानवाचा हस्तक्षेप नसतो, तर हे संगणकीय पूर्णपणे प्रोसेस असते. त्यामुळे जी मेरिट यादी जी असते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड होत नाही. मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट याच्यामध्ये फरक आहे. बघा बऱ्याच अभियोग्यताधारकांना असं वाटतो की मी मेरिट आहे, मी महाराष्ट्रातून 1000वा आहे म्हणजे माझा सिलेक्शन होईल, असंच नाही. आज जर बघितलं तर 11वी-12वीचं बघा, कॉमर्सवाल्यांना जागा आल्या नाही, त्यांना किती स्कोर जरी असेल तरी ते आज पहिल्या टप्प्याचं काय होईल त्यांचा सिलेक्शन होत नाही. त्यामुळे मेरिट लिस्ट म्हणजे सिलेक्शन लिस्ट नव्हे, हे तुम्ही मनामध्ये फिट करा. उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार आणि क्रमवारी म्हणजे मेरिट लिस्ट असते. हे यादी फक्त उमेदवारांच्या गुणावर आधारित असते. सर्व प्रवर्गातील उमेदवार हे एकाच यादीमध्ये असतात. जनरल मेरिट लिस्टमध्ये जे आहे सर्व प्रवर्गाचे उमेदवार एकाच यादीमध्ये असतात. यामध्ये पदांची उपलब्धता, प्रवर्ग, प्रेफरन्स याचा विचार केला जात नाही. म्हणजे जे आपली जी मेरिट लिस्ट बनलेली आहे त्याच्यामध्ये कोण TET पास आणि कोण TET पास नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे की आपण मेरिट लिस्ट जर बघितलं म्हणजेच आपली सिलेक्शन लिस्ट आहे असं काहीही समजायचं नाही. ही फक्त गुणवत्तेची क्रमवारी दर्शवते. जी मेरिट लिस्ट आहे ही फक्त काय म्हणतात गुणवत्तेची क्रमवारी दर्शवते. त्याच्या अनुषंगाने आपण मेरिटमध्ये आहो याचा अर्थ आपला सिलेक्शन होईल असंच नाही. याचा तुमच्याजवळ ताजा उदाहरण म्हणजे 11वी-12वीसाठी जे कॉमर्सचे अभियोग्यताधारक आहेत त्यांचं उदाहरण डोक्यामध्ये घ्या. त्यानंतर बघा सिलेक्शन लिस्ट म्हणजे उपलब्ध पदे आणि लागू असलेल्या नियमानुसार निवडीसाठी पुढे आलेले उमेदवार म्हणजे सिलेक्शन लिस्ट. तर यामध्ये बघा यामध्ये मेरिट, प्रवर्ग पाहायला जातो, पात्रता पाहायला जातो, विषय, माध्यम, उपलब्ध पदे आणि प्रेफरन्स याचा विचार होतो. उमेदवारांना दिलेल्या प्रेफरन्समधील उपलब्ध जागेनुसार निवड होते, कारण की उमेदवाराचा पहिला प्रेफरन्स जिथं दिला आहे तिथं विचार केला जातो की त्याचा जर मेरिट जर बसत असेल तर त्या ठिकाणी त्याचा सिलेक्शन होतो. कमी मेरिट असलेल्या उमेदवाराची निवड होऊ शकते जर त्याचा प्रवर्गमध्ये जागा उपलब्ध असेल तर. म्हणजे एखादा प्रवर्ग जो आहे त्याच्या भरपूर जागा जर आल्या तर उदाहरणार्थ त्या ठिकाणी ओपनचा मेरिट हाय असेल आणि कॅटेगरीचा मेरिट कमी असेल. जर जागा जर जास्त जर असतील एखाद्या कॅटेगरीच्या तर नक्कीच त्या ठिकाणी त्याची निवड कॅटेगरीवाल्यांना फायदा होतो. ही अंतिम निवडीसाठी विचारात घेण्यात जाणारी यादी आहे. जे सिलेक्शन लिस्ट असतो ती अंतिम म्हणजे आता जे विदाऊटवाली आहे ते तर अंतिमच समजा, फक्त DVच होईल. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. फक्त DV जर क्लिअर जर झालं तर डायरेक्ट तुमचा सिलेक्शनच आहे. टेट किंवा संबंधित मेरिटचे महत्त्व बघा. आता प्रश्न येतो माझे गुण जास्त आहेत का कमी आहेत. तुमचा मेरिट हा सिलेक्शन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक जर पाहिला तर तुमचा मेरिटच आहे.
तुमचा टेट स्कोअर अतिशय महत्त्वाचा आहे. जास्त गुण चांगली पसंती मिळतो आपल्याला. जेवढा चांगला स्कोअर असेल त्याला चांगलं जिल्हा जो निवडला पहिला प्रेफरन्स त्यामध्ये त्याचा सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. मेरिट जितकी चांगली तितकी उपलब्ध पदांची निवड होण्याची शक्यता वाढते. मेरिट ज्या जसं उदाहरणार्थ आज 160वाला एकदम सेफ आहे. कोणत्या वर्गावर? 6 ते 8, 1 ते 5, 9 ते 10 वर 160 एकदम सेफ वाटतो आहे. का वाटतो आहे सेफ? कारण की त्याचा स्कोअर चांगला आहे. त्याच्या मनाचा जिल्हा भेटण्याची या ठिकाणी संधी असते. टेट संबंधित मेरिटचे महत्त्व बघा. टेट गुणांवर आधारित मेरिट तयार होते. मेरिट क्रमवारीनुसार सिलेक्शनमध्ये प्राधान्य निर्धारित होते. 2 उमेदवार समान किंवा जवळपास समान परिस्थितीत असतील तर मेरिट क्रमवारी महत्त्वाची ठरू शकते. बघा, जवळजवळ जर 2 अभियोग्यताधारक जवळजवळ जर असतील, म्हणजे एकंदरीत जवळजवळ त्यांचा स्कोअर जर असेल तर यावेळेस मेरिटचा विचार होतो. म्हणून प्रत्येक उमेदवाराने आपले टेट गुण तपासा. मेरिट रँक पुन्हा एकदा नीट पडताळा. संबंधित पात्रता क्वालिफिकेशनला खूप महत्त्व आहे. जाहिरातीनुसार अटी व नियम तर प्रत्येकाने समजून घ्यायलाच पाहिजे आणि सर्व माहिती व्यवस्थित जतन करून ठेवा. कारण की ही माहिती जे आहे ते तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे. त्याप्रमाणे शिक्षक भरती संदर्भातील सर्व जे काही डॉक्युमेंट्स असतील, जे काही बुलेटिन वगैरे येतो आहे, तर ते तुम्ही काय करायला पाहिजे? तुमच्याकडे जतन करून ठेवायला पाहिजे. कारण की येणाऱ्या भरतीतसुद्धा तुम्हाला ते येणारे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा माहिती पोहोचवायला हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या खूप कामी पडणार आहेत. कमी मेरिट असलेल्या उमेदवाराला जागा मिळू शकते का? हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत आणि विचारणारही. सर, मला स्कोअर कमी आहे तर मला सिलेक्शनला संधी मिळेल का? माझे गुण जास्त असू नये, माझ्या मागच्या उमेदवाराला जागा मिळाली तर? बघा, असे गैरसमज आपल्यामध्ये निष्कर्ष काढून गैरसमज निर्माण करू नका. कारण की दोन्ही उमेदवाराचा प्रवर्ग, पात्रता, विषय, माध्यम, प्रेफरन्स आणि उपलब्ध जागा ह्या वेगवेगळ्या जर असल्या तर कमी स्कोअरवालासुद्धा सिलेक्शन होतो. जसं उदाहरणार्थ माध्यमाचा विचार जर केला तर उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, बंगाली माध्यम यांचा माध्यमाचा जो मेरिट आहे तो आपल्या मेरिटपेक्षा नक्कीच कमी असतो. म्हणजे मराठी माध्यमापेक्षा नक्कीच कमी असतो. याचं कारण काय आहे? तर त्यामध्ये जे आहेत कॉम्पिटिशनचे जे अभियोग्यताधारक आहे यांची संख्या कमी असतो. त्यामुळे सिलेक्शनवर परिणाम करणारे मुख्य जर घटक जर पाहिला तर आपला कॅटेगरी, त्यानंतर आपला क्वालिफिकेशन काय आहे, त्यानंतर आपला सब्जेक्ट कोणता आहे, मीडियम कोणता आहे आपला, आपण कोणत्या जिल्ह्याला प्रेफरन्स दिलेला आहे, त्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध जागा किती आहेत आणि आरक्षण किती आहे बा त्या जिल्ह्यामध्ये. आरक्षण जर पाहिलं त्या आस्थापनेमध्ये तर किती आहे. आणि आपण जर बऱ्याच ठिकाणी बघतो आहे की ओपनला यावेळेस चांगल्या जागा आहेत पण कॅटेगरीला पाहिजे त्या पद्धतीने न्याय मिळालेला नाही. अगर आपण उदाहरणावरून जर बघितला तर एखादा उमेदवार आहे ए उमेदवार, त्याला 120 स्कोअर आहे आणि एक उमेदवार आहे बी, त्याला 230. म्हणजे हा जो आहे हा मेरिट आहे त्यांचा, महाराष्ट्रातील ओपन मेरिट आहे. एकाचा मेरिट रँक आहे 120, एकाचा आहे 230. अगर या ठिकाणी जर बघितला तर हा ओपन प्रवर्गाचा आहे, हा OBC प्रवर्गाचा आहे. तर यांनी दिलेले जे आहे प्रेफरन्स आणि त्यांची पात्रता जी आहे ही पात्रता वेगवेगळी आहे, कॅटेगरी वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा मेरिट हा सारखाच लागेल असं सांगता येत नाही. बाकी ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये विषयाला महत्त्व नाही किंवा बाकी काही नाही, ग्रॅज्युएशन पाहिजे तर ग्रॅज्युएशनवर सिलेक्शन होते. पण इथं बरेच पॅरामीटर्स असल्यामुळे काय होत असतो अभियोग्यताधारकांनो, त्या पॅरामीटर्सनुसार आपण कोणत्या विषयास पात्र आहोत बा त्यानुसारच आपला सिलेक्शन होतो. त्यानंतर रिझर्वेशनचा सिलेक्शनवर परिणाम होतो का? तर नक्की. तर रिझर्वेशन जो आहे तो रिझर्वेशनमुळे या मेरिटमध्ये परिणाम खूप पडत असतो. कारण की उमेदवार कोणत्या प्रवर्गात येतो, त्या प्रवर्गासाठी उपलब्ध पदे कोणती आहेत आणि उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे का, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज जर बघितला STमध्ये तर ज्या पेसाच्या जागा आहेत त्यांचा मेरिट खूप कमी येणार. का कमी येणार? कारण उपलब्ध जागा आणि त्यांना मिळालेला रिझर्वेशन यामुळे पेसाचा मेरिट नक्कीच खाली येतो. म्हणून तुमचा प्रवर्ग आणि तुमची जे कागदपत्र आहे योग्य आहेत का हे आधीच तपासून घ्या. म्हणजे कागदपत्रामध्ये सुद्धा, कारण की बऱ्याच जणांचे नावामध्ये वगैरे मिसमॅच आहे. तर या नावामध्ये मिसमॅच जर असेल तर राजपत्र वगैरे बनवायचं कोणाचं राहून गेलं असेल तर नक्कीच ते बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये ते DVच्या वेळेस कामी येणार. बघा, विषय आणि संवर्गनिहाय जागा हा सुद्धा खूप महत्त्वाचा हा विषय आहे. कारण की तुमची पदवी कोणत्या विषयाची आहे याला खूप महत्त्व आहे. मी सुरुवातीला सांगितलं मुख्य विषय गौण विषयीचा कन्फ्युजन जो आहे अभियोग्यताधारकामध्ये
तो अजूनही क्लिअर झालेला नाही. त्यामुळे अभियोग्यताधारकांनी नक्कीच परीक्षा परिषदेला त्याची चौकशी करावी, ज्यांना जाणं होत असेल अशा अभियोग्यताधारकांनी. कारण की मुख्य विषय कोणते आहेत बा, आणि मी पहिल्यांदा जे सेल्फ सर्टिफाय भरताना कोणते विषय टाकले आणि आता आम्ही त्या हिशोबाने मग त्याच याच्यावर जे जनरेट झालेले प्राधान्यक्रम आहेत किंवा जे जनरेट झालेले ज्या आस्थापना आहेत, तर त्याला मग मी प्रेफरन्स द्यायला पाहिजे का. तर तुमची पदवी कोणत्या विषयाची आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची व्यावसायिक पात्रता कोणती आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची व्यावसायिक म्हणजे D.Ed B.Ed जो आहे तो इंग्रजी माध्यमातून आहे, मराठी माध्यमातून आहे, हिंदी माध्यमातून आहे, त्यालासुद्धा खूप महत्त्व असतो. तुम्ही कोणत्या वर्गगटासाठी पात्र आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे वर्गगट जो आहे, प्रत्येकाचा वर्गगट हा वेगवेगळा आहे. जसं उदाहरणार्थ एखादा अभियोग्यताधारक जो आहे त्याचा गट जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ त्याला 160 मार्क्स असतील, पण तो 1 ते 5 साठीच पात्र जर असेल तर तो जो आहे फक्त 1 ते 5 गटामध्येच लागेल. आणि त्या विषयासाठी जागा उपलब्ध आहेत का, हा जागा खूप महत्त्वाचा आहे विषयानुसार. कारण की बघा बऱ्याच अशा आहेत की खूप रेअर जागा आहेत. जसं सोशल सायन्सचा जर बघितला तर अभियोग्यताधारकांना सामाजिक शास्त्राच्या खूप कमी जागा येतात. बरोबर आहे. 6 ते 8, 9 ते 10मध्ये सामाजिक शास्त्राच्या जागा कमी असतात तुलनेने इतर विषयाच्या. तर त्यामुळे तुमचा विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा. सिलेक्शनमध्ये सर्व मुद्दा महत्त्वाचे आहे. म्हणून फक्त माझे मेरिट चांगले आहे एवढ्यावर अवलंबून राहू नका. जसा सोशल सायन्सवाल्यांचा जर बघितला तर मेरिट हाय जाण्याचे चान्सेस आहेत. कारण की त्यांच्या जागा नेहमीसारख्याच यावेळेससुद्धा कमी आलेल्या आहेत आणि नेहमीच कमी येतात. त्याचा RR पण मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं जाऊ. माझ्या पात्रतेला कोणती जागा उपलब्ध आहे हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. आज कॉमर्सवाल्यांचा तर मी वारंवार सांगत आहोत. तर तशा पद्धतीने आणि जो आपला संवर्गनिहाय जागा आहे, काही ठिकाणी असं आहे की निवड ओपनला जागा आहे, काही ठिकाणी असं आहे की निवड पेसाला जागा आहे. त्यावेळेस जे अदर कॅटेगरी ज्या आहे त्यांना त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या आस्थापनेमध्ये खूप कमी जागा असल्यामुळे त्या ठिकाणी मेरिटचा परिणाम नक्कीच तिथं मेरिट काय म्हणता येईल हाय जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ॲडेड आणि अनॲडेड जागा हा जर विषय तुम्ही जर बघितला तर ॲडेड अनॲडेडचा प्रत्येकाला समजलेलाच असेल. या विषयावर आपण जास्त चर्चा करू नाही. तर बघा ॲडेड म्हणजे तिला ग्रँट असतो आणि अनॲडेड म्हणजे ती अजिबात काय म्हणतात विना अनुदानित आहे. तिथल्या वेतनाचा खर्च ती स्वतः काय म्हणता येईल आस्थापना किंवा पालिका असेल तर पालिका उचलतो आहे त्याचा खर्च, पण शासनाच्या तिजोरीतून त्याला मिळत नाही. त्यांचा स्वतंत्र बजेट असतो. एखादी जी संस्था आहे विना अनुदानित तर तिथला मग जो वेतन वगैरे द्यायचा आहे ती संस्था ठरवत असते. तर मग त्यानंतर वर्गगटाचा मुद्दा हा सुद्धा मेरिटवर परिणाम करणारा घटक आहे. हा सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण की बघा 6 ते 8 आणि 9 ते 10चा जर बघितलं या ठिकाणी तर बऱ्याच अभियोगधारकाचा TET आहे, TET नाही, TET आहे आणि TET नाही आहे. त्यामुळे बघा इकडे स्कोअर चांगला आहे पण TET नाही आहे, स्कोअर कमी आहे पण TET आहे. मग या ठिकाणी TET असलेल्यांना 6 ते 8वर पात्रता मिळतो, 9 ते 10वर मिळतो. पण हा जो TET ज्याच्याकडे नाही त्याला 6 ते 8 मिळत नाही, तो 9 ते 10साठीच पात्र आहे. म्हणजे 9 ते 10चा मेरिट हाय जाण्याची शक्यता आहे. आता वर्गगटाचा मुद्दा जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो. बघा या ठिकाणी TET आणि CTET जर नसेल तर त्याला फक्त आणि फक्त 9वी 10वीच्या जागा येतात, 11वी 12वीच्या येतात. पण 6 ते 8साठी त्याच्याकडे पेपर 2 आवश्यक आहे. त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा काय करत असतो, महत्त्वाचा घटक आहे, परिणाम करत असतो की याच्यावर आपल्या मेरिटवर. त्यानंतर माध्यमाचा जो परिणाम आहे, आता माध्यमाचा प्रश्न जर बघितला तर मराठी माध्यम आहे, सेमी इंग्रजी, त्याचप्रमाणे बाकी जे आहे हिंदी माध्यम वगैरे म्हणा किंवा बांगला माध्यम म्हणा, कन्नड म्हणा. तर त्यामध्ये बघा की माध्यमानुसार मेरिट कमी जास्त येण्याची शक्यता असतो. म्हणून प्रेफरन्स देताना केवळ शाळेचे नाव पाहू नका, त्याच्यासमोर मीडियम पण बघत चला. शाळेचा माध्यम कोणता आहे, शाळेच्या माध्यमालासुद्धा महत्त्व आहे. टीचिंग मीडियम जो आहे त्यालासुद्धा महत्त्व आहे. शाळेचे माध्यम, तुमची पात्रता आणि संबंधित पदाची अट ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच काय करा, तुम्ही सिलेक्शनसाठी काय म्हणताय तपासूनच ते सिलेक्शनसाठी वाट बघत राहा. तर सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर काय तपासायचे, आता सिलेक्शन लिस्ट जर लागली तर त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, पहिले स्वतःचे नाव आहे का त्या यादीमध्ये ते चेक करा. मेरिटमध्ये आहो का बघा, प्रवर्ग बघा, विषय बरोबर आहे का, पद बरोबर आहे का आपण दिलेला. त्यानंतर आस्थापना जी आहे ते मिळाली का आणि कोणत्या प्रेफरन्सला लागलो हे सुद्धा चेक करा. म्हणजे जेणेकरून येणाऱ्या अभियोगधारकांना तुम्ही सांगू शकाल की मी या प्रेफरन्स नंबरवर लागलो बा.
तुमची निवड कोणत्या आधारावर झाली आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्र किंवा कृती आवश्यक आहे याची अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा. आणि यानंतर तुमची जे मेरिटमध्ये आलं की त्यानंतर तुम्ही का त्या लिस्टमध्ये नाव जर आलं तर मग तुम्ही शासनाचे जे बुलेटिन असो परिपत्रक असो त्याच्याकडे लक्ष द्या. कोणत्या दिवशी DVला जायचं आहे काय जायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला अलर्ट राहायचं आहे. पहिल्या यादीत नाव जर नाही आले तर बऱ्याच अभियोगधारकांचा प्रश्न आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही आले तर बघा पहिल्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आले नाही म्हणून लगेच माझी नोकरी गेली असा निष्कर्ष काढू नका. कारण की बघा बऱ्याच अभियोगधारकांचा असा होतो की 1 मार्काने राहून गेलेले अभियोगधारक कन्व्हर्टेड राऊंडमध्ये येतात आणि आलेले सुद्धा आहेत. त्यामुळे घाबरायचं नाही. पुढील टप्प्याकडे लक्ष द्या. पुढचा टप्पा होणार. आता होणार नाही होणार हा भविष्यातला प्रश्न आहे. पण ज्यावेळेस 11वी 12वीच्या जागाच आल्या नाही पहिल्या टप्प्यात याचा अर्थ दुसरा टप्पा होईलच. आणि दुसरा टप्पा होण्यासाठी पुन्हा पाठपुरावा होणारच. बरोबर आहे. तर त्यामुळे लगेच असं समजू नका की माझं या टप्प्यामध्ये मी नाही लागलो माझं सिलेक्शन झालं नाही म्हणजे मी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र नाही किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये माझं होणारच नाही असं समजू नका. आणि त्यानंतर अधिकृत सूचना येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. अधिकृत सूचना तर नक्कीच येणार आहेत. मग सिलेक्शन लिस्टपूर्वी काय तयार करायची बघा. सिलेक्शन लिस्ट झाली तुमची सिलेक्शनमध्ये नाव आहे तर आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो टप्पा आहे तुमचा तर त्यावेळी तुमचे कागदपत्र तयार ठेवा. कोणत्याही कागदपत्रामध्ये जर कुठे जर नावामध्ये बदल असेल त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर हजबंडच्या नावाने आहे कुठं फादरच्या नावाने आहे तर त्यामुळे बऱ्याच अशा अभियोग्यताधारकांना अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ नये याकरिता जे संबंधित जिल्ह्यामध्ये जे DVची तपासणी करतात त्यांच्याकडे जाऊन म्हणजे एखादी आपल्या जिल्ह्याची आहो तिथं जर विचारलो का सर असं असं आहे बा तर बाकी ठिकाणी विचारण्यापेक्षा जिथं DV होणार म्हणजे प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये तर होणारच आहे जागा आलेल्याच आहेत. मग त्यातील अधिकाऱ्यांना जर विचारलं का सर असं असं आहे बा माझा प्रॉब्लेम तर मग मी काय करायला पाहिजे त्याच्यावर ते चांगल्या पद्धतीने सोल्युशन देऊ शकतात. त्यामुळे आपल्या नावामध्ये बदल असेल किंवा कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते क्लिअर करता येईल. आणि त्यानंतर बऱ्याच अभियोगधारकांचं असं आहे की कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो का. हो लागतो आहे. ज्यांच्या डिग्रीच्या मार्कशीटवर फायनल इयरच्या म्हणजे BA असो की BSc असो एकंदरीत एकूण गुण किंवा टक्केवारी दिलेला जर नसेल तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे संबंधित शाळेमध्ये जाऊन तिथूनही घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्या युनिव्हर्सिटीमधून सुद्धा कन्व्हर्जन सर्टिफिकेटसाठी अर्ज करून माझे एकूण टक्के इतके आहेत बा अशा पद्धतीने तो कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊ शकतात. पण हे कोणासाठी आहे की ज्यांचा काय म्हणताय ज्यांच्या डिग्रीच्या फायनल इयरमध्ये जर अगर इन्क्लूड असतील फर्स्ट इयरचे मार्क्स आणि सेकंड इयरचे. पण यामध्ये कसं होतं बऱ्याच अभियोगधारकांचा आता जे सेमिस्टर पॅटर्न आहे त्यामुळे त्या ठिकाणी एकंदरीत टोटल मार्क्स दिलेले नसतात तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो आहे तर तो शाळेतून आणि संबंधित युनिव्हर्सिटीकडून घेऊन घ्या. ठीक आहे. मग आता यानंतर मी आता इथेच थांबतो आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.